अहमदनगर मधील खळबळजनक कोपर्डी प्रकरण। या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। दरम्यान पीडित मुलीच्या बहिणीची आणि पीडित मुलीबाबत माहिती देण्यासाठी पहिला फोन ज्यांनी पोलिसांना केला त्या साक्षीदाराची महत्त्वपूर्ण साक्ष न्यायालयामध्ये नोंदवण्यात आली आहे। अहमदनगर मधील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। दरम्यान न्यायालयामध्ये पीडित मुलीच्या बहिणीची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली आहे। यावेळी पीडित मुलगी घटना घडण्याच्या 2 दिवस आधीपासून दुःखी दिसत होती। एवढंच नाही तर तीनही आरोपी तिचा छळ करत असल्याचं पीडित मुलीने सांगितलं होतं, अशी साक्ष पीडित मुलीच्या बहिणीने न्यायालयामध्ये दिली आहे। त्याचबरोबर पीडित मुलीबाबत पहिला फोन ज्यांनी पोलिसांना केला त्या साक्षीदाराची साक्ष देखील न्यायालयामध्ये नोंदवण्यात आली आहे। कोपर्डी येथील अत्याचार पीडित खटल्यातील आज पीडित मुलीच्या बहिणीची साक्ष नोंदवण्यात आली। तिने आज आपल्या साक्षीमध्ये ही बाब स्पष्ट केली की या घटनेच्या 2 दिवस अगोदरपासूनच माझी लहान बहीण मला अतिशय दुःखी दिसली आणि म्हणून मी तिला विचारलं की तू शाळेत का गेली नाहीस। तेव्हा तिने रडतच सांगितलं की गेल्या 4-5 दिवसापासून तिन्ही आरोपी तिची अतिशय छळवणूक करतात, तिच्याबद्दल घाणेरडं बोलतात, जेणेकरून तिला त्यांची भीती वाटू लागली। एवढंच नाही तर पीडित मुलीने हेही सांगितलं की तिला त्या आरोपींपासून जीवाला धोका आहे आणि ही महत्त्वपूर्ण साक्ष आज तिची न्यायालयात नोंदवण्यात आली। त्याचप्रमाणे या घटनेनंतर ज्याने पोलिसांना प्रथम या घटनेची खबर दिली असा महत्त्वपूर्ण साक्षीदार देखील तपासण्यात आला। अर्थात त्यावेळेस त्याला माहिती नव्हतं की या पीडित मुलीचा खून कोणी केलेला आहे, कारण हा ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्या पीडित मुलीची आई आणि बहीण हे रडत त्या पीडित मुलीजवळ बसलेले होते। ही बाब त्याने न्यायालयात स्पष्ट केली। स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर।